नमस्कार मंडळी, मी आपला चेता जयेश आपणास स्वागत करतो। आज आपल्यासोबत जुडणार आहेत आपल्या नाशिकचे सुप्रसिद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद दत्तात्रय सानप सर। नमस्कार सर, फॉर्च्यून मीडिया मार्केटिंगमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। असं म्हणतात की राजकीय वारसाशिवाय राजकारणात येता येत नाही, मग तुम्हाला राजकारणात यावंसं कसं वाटलं? या आपल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे जे जनक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नव्हता, पण या लोकशाहीची रचना त्यांनी केली। आणि बालवयात असताना मला त्यांच्या जयंतीच्या दिनी भाषण करण्याचा योग आला। तेव्हा मी त्यांच्याबद्दल वाचत असताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे वाक्य माझ्या मनामध्ये घर करून गेलं। आणि ते वाक्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला राजकारणामध्ये काम करण्याची प्रेरणा देतात। 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि एक युवक म्हणून आपण या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी आणि नाशिककरांसाठी काही करू शकत नाही का, हा प्रश्न तयार झाला आणि त्यामुळे मला राजकारणात काम करण्याची प्रेरणा मिळाली। तर तुम्हाला ओळखणारे नाशिकमधले तुमचे मित्रपरिवार असं म्हणतात की तुम्ही कष्टामध्ये शिक्षणाचा प्रवास केला आहे, तर कसा होता हा तुमचा पूर्ण प्रवास? खरं आहे, पण संघर्ष यात जितका आनंद आहे तितका आनंद कशातच नसेल। खरं बघायला गेलं तर आम्ही मूळ सिन्नर तालुक्यातले, पण आमचे पूर्वज हे घोटीमध्ये स्थायिक झाले। आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल, इगतपुरीला आपण आपल्या नाशिकचं नव्हे महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणतो। अतिशय पावसाचं अतिशय चांगलं प्रमाण आणि जास्ती प्रमाण ज्या तालुक्यात आहे, धरणांचा तालुका असा इगतपुरी तालुका आहे, त्या तालुक्यातील घोटी इथं माझं प्राथमिक शिक्षण झालं। 55 रुपयाची पॅरागॉनची स्लीपर आणि सकाळी 7 वाजता उठून चिखल तुडवत जी शाळेत जाण्याचा आनंद होता, तो आनंद घेत घेत मी माझं प्राथमिक शिक्षण हे अभिनव प्राथमिक विद्यामंदिर घोटी व माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय घोटी येथे पूर्ण केलं। त्यानंतर माझ्या मामांनी मला नाशिकला शिकायला आणलं आणि सिडिओमरी हायस्कूलमध्ये मी माझं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर सायन्स या स्ट्रीममधनं आपलं जे CBSला DD विटको हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे, तिथनं मी सायन्समध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत जे काकासाहेब कृषी महाविद्यालय आहे, तिथे मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं। आणि BSc ॲग्री करत असताना आपल्या आईवडिलांवर कुठल्याही प्रकारचा भार पडू नये आणि त्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून मी ते शिक्षण शैक्षणिक कर्जातून पूर्ण करण्याचं ठरवलं। खरं तुम्हाला सांगायचं झालं तर मला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्याची फार तीव्र इच्छा होती, पण कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे मी ते शिकू शकलो नाही। पण एक निश्चय केला आहे, मला जर तिथे शिकता आलं नाही तर नाशिकमधल्या निदान 100 तरुणांना तिथं शिकण्याची संधी माझ्यामार्फत उपलब्ध होईल, हे माझ्या जीवनाचं मी ध्येय ठरवलं आहे। हे करत असताना मला जर तिथं शिकता आलं नाही, पण माझी शिक्षणाची जी जिद्द होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून मी BSc ॲग्री करत असतानाच आपल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं BA पॉलिटिक्सला ॲडमिशन घेतलं। आणि हे सगळे दोन्ही कोर्स पूर्ण झाल्यानंतर MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट म्हणून पुण्याला कोथरूडमध्ये राजकीय प्रशिक्षण देणारी संस्था आहे, तिथनं मी मास्टर्स इन गव्हर्नमेंट हा कोर्स केला। सोबतच माझं MBAला ॲडमिशन होतं, जे मातोश्री विद्यालय आहे, मातोश्री महाविद्यालय आहे नाशिकमध्ये, तिथनं मी ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि रुरल डेव्हलपमेंट या विषयात MBA पूर्ण केलं। आणि हे MBA नंतरही मला काही शिक्षण, माझी पाठ सोडत नव्हतं, मी शिक्षणाची पाठ सोडत नव्हतं। ज्या विद्यालयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्राध्यापक होते, ते शासकीय विधी महाविद्यालय चर्चगेट मुंबई येथे मी लॉ
ह्या विषयाचं शिक्षण घेतलं. फारच सुंदर तुमचा हा प्रवास होता. लहानपणापासून तर आत्तापर्यंत तुम्ही जे तडजोड करत ह्या मुक्कामपर्यंत तुम्ही आलात, त्याच्यात बरंच काही आम्हाला आत्ता कळत आहे गोष्टी की नवीनमध्ये. तर सर, असं ऐकलं आहे की तुम्ही राजकारणात शिक्षण घेतलं आहे. असं शिकून राजकारण करता येतं का? मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, बिन शिकून राजकारण करता येतं का? न शिकता राजकारण करता येतं का? का अडाणी असणं हे राजकारणाचा क्रायटेरिया आहे का? अहो, चहामध्ये साखर किती टाकल्या जाती, कांदा पिकाला NPK किती प्रमाणात लागतं, तिथपासून तर मेंदूचा जो डॉक्टर ऑपरेशन करतो त्याच्या आयुष्यात काय प्रश्न आहे, इथपर्यंत राजकारण्याला माहिती असावी लागते. मला सांगा, तुमच्या देशातला वकील हा कायदा शिकलेला असावा, तुमच्या देशातला डॉक्टर हे डॉक्टरेट शिकलेला असावा, तुमच्या देशातले प्रशासकीय अधिकारी हे ग्रॅज्युएट असावे. मग तुमच्या देशातले जे देशाचं भविष्य ठरवणारे, तुमच्या लेकराबाळांच्या आयुष्याचा निर्णय, भविष्यात ह्या देशाला महासत्ता करायचं आहे, कसं करायचं आहे हे ठरवण्याचं, हे धोरणं ठरवण्याचं काम ज्यांच्या हातात आहे ते न शिकलेले पाहिजे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही अशी एक संस्था आहे जी जॉन केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही जी अमेरिकेत संस्था आहे त्याच्या धर्तीवर स्थापित झाली. आणि आपल्या महाराष्ट्रातील पुण्याच्या कोथरूडमध्ये MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची 20 वर्षापूर्वी स्थापना झाली. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो का या संस्थेमध्ये मला शिक्षण घेता आले. आणि या शिक्षणात मला पार्लमेंटमध्ये कशा प्रकारे काम केलं जातं, विधानसभेत कशा प्रकारे काम केलं जातं, आपली धोरणं म्हणजे पॉलिसी कशा प्रकारे ठरवली जाते, लोकांच्या समस्या कशा समजून घ्यायच्या आहे, लोकांचे आर्थिक प्रश्न, आर्थिक उन्नतीसाठी कशा प्रकारे काम केलं जातं, लोकांचा सामाजिक स्तर वाढवण्यासाठी कशा प्रकारे काम केलं जातं, हे सगळं शिक्षण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधनं घेता आलं. आणि आजपर्यंत जे काही काम उभं करता आलं आहे त्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन आमचं दिलं आहे. आणि भविष्यातही ह्या नाशिकच्या भविष्याच्या उभारणीसाठी, महाराष्ट्राच्या उभारणीसाठी आणि देशाच्या समर्पित भावनेसाठी आम्ही ह्या शिक्षणाचा पुरेपूर वापर करून चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न करू. माझा पुढचा प्रश्न असा आहे की राजकारणातील तुमचा प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला? खरं तर राजकारणाचा प्रवास हा प्रश्न तुम्ही विचारला आहे, पण खरा प्रवास सुरू झाला सामाजिक कामापासून, सांस्कृतिक कामापासून. आणि हा प्रवास एका अर्थाने सुरू झाला तो माझ्या 8वी कक्षेपासून. मी 8वीत असताना माझ्या कॉलनीतलं जे गणेश उत्सव मंडळ आहे तिथे मी कामाला सुरुवात केली. आणि लहानपणापासून जे जे काही करल ते उत्तम करू या भावनेनं आपल्या पेठ रोड आणि दिंडोरी रोड हा जो पंचवटी भागातला परिसर आहे याच्यात प्रसिद्धीस असलेला दहीहंडी महोत्सव आम्ही राबवायचो. आणि त्यानंतर जेव्हा मी महाविद्यालयात शिक्षणासाठी गेलो तेव्हा मी वक्तृत्व स्पर्धांसाठी तयारी सुरू केली. मला शिक्षकांनी सांगितलं की तू बोलतोस, तू बोललं पाहिजे महाविद्यालयाच्या वतीनं. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल का ज्या ककावा कृषी महाविद्यालयाला महात्मा फुले कृषी विद्यापीठातलं सांस्कृतिक क्षेत्रातलं सर्वोत्तम कॉलेज, सर्वोत्तम महाविद्यालय करण्याचा मान आम्हाला मिळाला, याबद्दल मी स्वतः आनंदी आहे. सोबतच मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बेस्ट स्पीकर ऑफ द इयर ठरलो होतो आणि सतत महाविद्यालयाचा मी बेस्ट स्पीकर ऑफ द इयर 4ही वर्ष राहिलो. आणि हे सांस्कृतिक काम उभं करत असताना मला विद्यार्थ्यांशी जो संपर्क आला, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न जाणवले आणि मुळात जी माझी प्रेरणा होती ते एकत्रित रूपाने कामाला सुरुवात केली. काय झालं, याला सर्वात ज्याला दुर्दैवी कारण म्हणाल, आपला जो आडगाव नाका आहे पंचवटीतला तिथपासून घेतलं आणि आडगावपर्यंत जवळपास 13 स्कूल कॉलेजेस त्या भागात आहे. आणि तेव्हा तेथील रस्त्याचं काम सुरू होतं, हे मुंबई आग्रा हायवेचं. दुर्दैवाने प्रत्येक महिन्याला एक विद्यार्थ्यांचा अपघातामध्ये जीव जात होता. आणि मग संवेदनशील माणसाला ही गोष्ट कशी पटू शकते?
आणि म्हणून मी माझ्या सगळ्या मित्रांशी चर्चा केली, आपल्याला काहीतरी याच्यावर केलं पाहिजे. अगदी बरोबर. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनीच मिळून याच्यावर मार्ग काढण्याचं ठरवलं आणि आम्ही विद्यार्थी सुरक्षा अभियान सुरू केलं. तेव्हा माझं वय होतं 17. आणि ह्या विद्यार्थी सुरक्षा अभियानाअंतर्गत आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं समुपदेशन, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची माहिती, सोबतच हा जो के वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयासमोरचा उड्डाणपूल आहे त्याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलन केले, अनेक ठिकाणी निवेदन दिले, अनेक संघर्ष केला आणि आज मला आनंद होतोय या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासाठी मी काहीतरी करू शकलो आणि तो उड्डाणपूल आपल्यासमोर उभा आहे. क्या बात आहे. म्हणजे बघितलं गेलं तर तुमचं नेतृत्व ही जी आहे तुमच्याची कला ही कुठून भरलेली आहे आपण म्हणू शकतो. बरोबर. तिथूनच पुढे असं लक्षात आलं की हे सगळं करत असताना काही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे माझे मार्गदर्शक मंडळी होती, त्यांनी मला आग्रह केला की तू भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचं काम सुरू कर. आणि मी पण त्या संघटनेचं मला त्यांनी विद्यार्थी शहराध्यक्षपद दिलं आणि भारतीय जनता विद्यार्थी आघाडीचा शहराध्यक्ष म्हणून मी कामाला सुरुवात केली. मग विद्यापीठातील प्रश्न आहे, कृषी विद्यापीठातील प्रश्न आहे, पुणे विद्यापीठातील प्रश्न आहे आणि विद्यार्थ्यांशी निगडीत जे काही प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू केलं. आणि त्या प्रश्नांची तड लावताना, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इतकी लोकप्रियता आम्हाला मिळू शकली का आम्ही नाशिक शहरात त्या काळात 16 महाविद्यालयांमध्ये भारतीय जनता पक्षाचे GS निवडून आणू शकलो. एकदम एकंदरीत बघितलं गेलं तर तुमची ही जी कला आहे नेतृत्वाची ही एवढी चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचा वापर केला की आज तुम्हाला 16 महाविद्यालयांमध्ये GS ह्याची तुम्हाला एक संधी मिळाली. हे सगळं काम उभं करत असताना मी जसं मगाशी म्हणालो का MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. 2014-15 साली हा कोर्स पूर्ण केल्यानंतर मी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या खासदार आहे श्रीमती रक्षा खडसे यांच्यासोबत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोऑर्डिनेशनचं काम केलं आणि अतिशय चांगलं काम आपल्याला त्या मतदारसंघात जे केंद्र शासनाच्या योजना आहे त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करता आलं. आणि साधारण 2 वर्ष मी त्या मतदारसंघामध्ये हे सगळं काम उभं केलं. त्यानंतर पुण्याला राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांच्यासोबत ॲज अ पॉलिटिकल ॲडवायझर म्हणून मी काही काळ काम केलं आणि ते पूर्ण केल्यानंतर मी नाशिकला परत आलो आणि नाशिकला आल्यानंतर नाशिक विकास मंचाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला आणि विशेष करून विद्यार्थ्यांचं जे आज नाशिकला प्रश्न आहे त्या अनेक प्रश्नांवर आम्ही काम उभं केलं. नाशिकमधल्या पायाभूत सुविधांवर काम उभं केलं, नाशिकमधल्या सांस्कृतिक सामाजिक घटनांवर काम उभं केलं आणि हे काम आता पुढे चाललं आहे.